हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, रोज सारखी आज पण निघालो होतो आपण त्याच जुनूननी आणि त्याच जोशनी कामाला. पण काय झालं, फूस झालो. आज 2 तास बसून पण आपल्याला काही बुकिंग लागली नव्हती. फायनली आपल्या मित्रांनी दिली आपल्याला बुकिंग मुंबई दर्शनची. कस्टमरला घेऊन आलो राणीच्या बागेत. पहिलाच स्टॉप होता. जवळजवळ 4 ते 5 वाजता कस्टमर बाहेर आले, कारण पोचलो होतो आपण 12:30-1:30च्या दरम्यान. आणि मग काय 3-4 तास फिरून कस्टमर आले. मग तिकडनं गेलो आपण दादर चैत्यभूमीला. तर बघा नजारा दादर चैत्यभूमीचा. खूप दिवसांनी मी गेलो होतो. त्यानंतर काय थोडा वेळ 15 मिनटं थांबून तिकडनं निघालो कोस्टल रोडला. कस्टमर आले होते नागपूरवरून. त्यांनी इकडचं कधीच फिरला नव्हते. नागपूर भंडारा साईडनं ते आले होते. तर त्यांना मुंबई फिरायची होती. 4 जणांची फॅमिली होती आणि त्यांचा मित्र मुंबई पोलीसमध्ये कामाला होता. तर त्यांना घेऊन आपण निघालो कोस्टल रोडला. मस्त टनेलमध्ये फिरून त्यांना खूप वेगळं वाटत होतं आणि मला पण त्यांना मुंबई दाखवायला खूप मजा येत होती. त्यामुळे मजा आली मला पण त्यांच्याबरोबर आज फिरून. मग काय कोस्टल रोड क्रॉस केला आणि फायनली पोचलो आपण गिरगाव चौपाटीला. गिरगाव चौपाटीला मित्रांनो, तुम्हाला तर माहिती असेल, पार्किंगचे एवढे बोंब आहेत की बस रे बस. जवळजवळ 3-4 वेळा गाडी इकडे तिकडे. फायनली म्हटलं चला एक मोठा राऊंड मारून येऊ. कारण मित्रांनो, गाडी पुढे मागे करत करत इथे खूप वेळ झाला होता. शेवटी गाडी काढली, सेल्फ मारला आणि म्हटलं चला एक मस्त गिरगावच्या आतमधनं एक राऊंड मारून येऊ. कुठे चांगली सेफ पार्किंग भेटेल ते लावू आणि बसू. तर काय पुढे आलो जसं सिग्नलला. मग खूप वेळ थांबवलं. जवळजवळ 5 मिनटं तरी सिग्नल चालू असताना पण थांबवलं होतं आम्हाला. काय माहिती काय झालं होतं त्यांना. मग काय आलो पुढे बाबूनाथ मंदिराचं दर्शन घेतलं आणि पोचलो आतमध्ये गिरगावात. दर्शन घेताना बघतोय तर काय खूप सारी गर्दी होती. मग फायनली खूप वेळानंतर आपल्याला बरोबर गिरगाव चौपाटीच्या समोरच आपल्याला पार्किंग भेटली. म्हटलं चला बरं झालं, अंधार पडायच्या आधी पार्किंग भेटली. म्हटलं बरं झालं चला. मग काय थोड्या बसलो होतो, तेवढ्यात कस्टमरचा फोन आला पार्किंग भेटल्यावरच. म्हटलं चला आपल्याला जायचं आहे गेट ऑफ इंडियाला. कस्टमरला आणून सोडलं गेट ऑफ इंडियाला आणि ताज हॉटेलच्या बाजूच्या साईडला आणून गाडी लावली. मित्रांनो, खूप अंधार असा झाला होता आणि मित्रांनो आत्ता मला निघायला जवळजवळ खूपच उशीर होणार होता. कारण कस्टमर अँड पीक टायमाला 7:30-8च्या दरम्यान निघाले होते आणि मला लागणार होता आता 2 ते 2.5 तास. म्हटलं चला काय प्रॉब्लेम नाही. कस्टमरला सोडलं लोकेशनवरती त्यांच्या कल्याणला आणि चाललो मी घरी एमटी. म्हटलं चला आजचं काम तर चांगलं झालं आहे. देवाच्या कृपेने आज सुट्टी होणार होती, पण स्वामींच्या कृपेने आपल्याला आज प्रायव्हेट ट्रिप भेटली, ती पण चांगल्या पैशाची.